तर उमेदवारी मिळाली नाही म्हणून अमोल मिटकरी देखील नाराज झालेत. लढ्याला हेच फळ मिळेल अशी तयारी 29 जानेवारीलाच केली होती असं मिटकरींनी म्हटलंय. अजितदादांच्या अपघाता प्रकरणामध्ये अधिवेशनात आवाज उठवल्यामुळे जर हे फळ मिळालं असेल तर ते आनंदाने स्वीकारू असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पहिली शॉर्ट लिस्ट आली, दुसरी शॉर्ट लिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या. साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो, आणि मग आता विधान परिषदेवर पण मी नको होतो. तर मग मला असं वाटतं की म्हणजे काय कारण काय असतं याचं कारण मला एकच दिसतंय. आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं. अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ, म्हणजे सबर का फल मिठा होता है, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो. दरम्यान याच संदर्भात दत्तात्रय भरणे यांची देखील आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात. नाकारल्यामुळे नाराज आहेत, तशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे समाज माध्यमावर. काय सांगाल एक वरिष्ठ नेता म्हणून? अमोल मिटकरी साहेब नाराज नक्की नसतील, कारण का ते पक्षाचे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की माझ्याऐवजी तुम्ही इतरांना द्या. त्यामुळे ते कधी जास्त इच्छुक नव्हतेच. त्यामुळे या बाबतीमध्ये अमोल मिटकरी साहेब त्यांच्याशी आम्ही बोलू, चर्चा करू, परंतु ते 100% पक्षावरती नाराज नसतील. समाज माध्यमावर तसे त्यांनी पोस्ट सुद्धा केलेली आहे. नाही, असं त्यांचं त्या बाबतीमध्ये मला माहीत नाही काय पोस्ट केली, पण अमोल मिटकरी हे पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत, अजितदादा पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते त्या बाबतीमध्ये नाराज होतील असं मला कधी वाटत नाही. त्याची मनधरणी पक्षाकडून त्यांच्या